नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अर्जुन आता त्या डॉक्टरांना सांगतो की आम्हाला तनीचा ब्लड ग्रुप जाणून घ्यायचा आहे, तर तिला न कळता तुम्ही ते रिपोर्ट्स आम्हाला आणून द्यायचे। तर यावेळेस प्रियाचं नशीब थोडंसं खराब असतं की सगळ्यात अगोदर ब्लड डोनेट करायला सगळेच तिलाच बसवतात। प्रियाने ब्लड डोनेट केलेले असते, पण मात्र ती खूप घाबरलेली असते। अर्जुन सायलीला म्हणत असतो की फक्त काही वेळ आणि सत्य आपल्या समोर येईल। तर सगळेच होळी खेळत असतात, तर इकडे प्रिया लपून आता रिपोर्ट बदलण्यासाठी जाऊ लागते। तर अर्जुन प्रियावर लक्ष ठेवून असतो, ती निघताच असा तो लगेच चैतन्याला तिच्या मागवर पाठवतो। प्रिया रिपोर्ट सोबत छेडखानी करायला तिथे पोहोचलेली असते। तर इकडे आता चैतन्याला युक्ती सुचते, तो अश्विनला पाठवतो। तर अश्विन आता प्रियाला जबरदस्तीने त्या कॅम्पमधून बाहेर घेऊन येतो। अर्जुन म्हणतो की तू किती हुशार असतील ना प्रिया, तर मी तुझे 2 पावलं पुढे आहे। आणि अखेर रिपोर्ट्स येतात आणि सत्य कळतं की प्रिया ही रविराजची मुलगी नाही। तर पुढे जाणून आपल्याला पाहायला मिळेल की अखेर सायलीला कळतं की रविराज आणि प्रतिमाची ती मुलगी स्वतः आहे। तर हे सत्य आपल्याला प्रियामुळे सायलीला कळतं। तर सायली एक ठिकाणी आता प्रियाच्या फोटोकडे पाहू लागते। तर प्रिया आता सायलीचा घात करणार असते, कारण तिला सत्य कळालं आहे आणि खरे तन्वीचं सत्य बाहेर येऊ नये, त्यामुळे ती सायलीला काही करू शकते।